एक छोटासा समारंभ करायचा आहे. समारंभ म्हणण्या एवढं मोठं काही त्यात नाही आहे, तरी पण ज्या स्त्रिया इथे स्त्रीमुक्ती संघटनेत काम करत आहेत आणि ज्या स्त्रिया स्त्रीमुक्ती संघटनेत काम करत होत्या पण आत्ता स्त्रीमुक्ती संघटनेबरोबर काम करत नाहीत, अशा या आमच्या सगळ्या मैत्रिणी ज्या महाराष्ट्रभर आणि बाहेरही पसरल्या आहेत, त्यांच्यासाठी दोघी संस्थापक म्हणजे छाया दातार आणि शारदा साठे यांचा आपण एक छोटासा सत्कार करणार आहोत. तर मी छाया दातार आणि शारदा साठे यांना विनंती करते की त्यांनी स्टेजवर सध्याच्या अध्यक्ष ज्योती म्हापसेकर यांना मी विनंती करते की त्यांनी छाया दातार यांचा सत्कार करावा. अमोल केरकरना मी विनंती करते की त्यांनी शारदा साठे यांचा सत्कार करावा. अतिशय आनंदाचा आणि सौभाग्याचा असंच म्हणायला पाहिजे हा क्षण आहे की 50 वर्ष एक संस्था स्वायत्त पद्धतीनं काम करते आणि करत राहते. माझं असोसिएशन 1975 ते 1985 स्त्रीमुक्ती यात्रा, पहिली स्त्रीमुक्ती यात्रा आम्ही महाराष्ट्रामध्ये काढली. तोपर्यंत अगदी घट्ट होतं. जरी मी परदेशी गेले होते मध्ये MA करायला, तरी आल्यावरती पुन्हा मी जॉईन झाले आणि चालू होतं. नंतर मला अर्थात नोकरी लागली आणि बऱ्याच काय कामामध्ये मी गुंतत गेले, त्यामुळे माझा एवढा संपर्क राहिला नाही. पण ज्या स्त्रीमुक्ती संघर्ष परिषदेचा जो उल्लेख झालेला आहे, ती आम्ही सतत एक माइलस्टोन म्हणूनच मानतो की महाराष्ट्रात तरी, इतर ठिकाणी अनेक ठिकाणी काय गोष्टी झालेल्या आहेत, पण महाराष्ट्रात ही परिषद आम्ही आणि गेलचं त्यामध्ये अतिशय महत्त्वाचं स्थान आहे. कारण गेल ही एका विद्यार्थी संघटनेतून आणि विद्यार्थ्यांचा जो त्या काळी संबंध लढे चालू होते की व्हिएतनाम या छोट्याशा प्रदेशावर अमेरिकेने जे हल्ले चालवले होते ते थांबवले पाहिजेत. आणि त्यानिमित्ताने सगळ्या विद्यापीठांच्या परिसरामध्ये विद्यार्थ्यांचे मोर्चे, विद्यार्थ्यांचे काय म्हणायचं त्याला संघर्ष चालू होते आणि स्त्रिया त्यामध्ये मोठ्या संख्येनं भाग घेत होत्या. खरं म्हणजे सिमोन दे बुवे या फ्रेंच बाईचं सेकंड सेक्स हे पुस्तक 1900 मला वाटतं 58ला काहीतरी पहिल्यांदा फ्रेंचमध्ये प्रसिद्ध झालं. पण त्यानंतर 1968मध्ये 10 वर्षांनी इंग्लिशमध्ये आलं आणि त्या पुस्तकाने एकदम खूप बूस्ट मिळाला, खूप एकदम परिणाम झाला. आणि आपल्याकडे शांताबाई किर्लोस्करांनी ते पुस्तक मी एक बाई आहे म्हणून या नावानं त्याचं भाषांतर केलं होतं. अशा अनेक घटना घडत होत्या. माझं मागोवामध्ये असणं, मार्क्सवादाचा अभ्यास, एंगल्सचा अभ्यास, कुटुंबसंस्था आणि प्रायव्हेट प्रॉपर्टी, खाजगी मालमत्ता आणि राज्यसत्ता म्हणजे पेट्रियार्की, पुरुषसत्ता आणि राज्यसत्ता यांचा पण काय संबंध असतो याचं पण अतिशय सुंदर चित्रण आणि वर्णन आम्हाला पाहायला मिळालं. आणि
मला अमोल म्हणते ते मला अगदी मान्य आहे की आम्हाला लाल निशांची खूपच मदत झाली. म्हणजे एक ते संबंध वातावरण, चळवळीचं वातावरण आणि त्यांनी दिलेली जागा. तुम्हाला माहिती आहे मुंबईमध्ये जागा मिळवणं फुकटात काही कामं करायला हे किती कठीण असतं. अशा वेळेला अशा प्रकारची जागा फुकटात मिळणं, त्यांचा संबंध, सपोर्ट, सहाय्य आम्हाला मिळत राहिलं. आणि मला आठवते की मी दिल्लीहून आलो 72 साली आणि मग त्यावेळेला दुष्काळ आणि महागाई विरोधी हिचं कार्य चालू होतं वगैरे वगैरे. आणि मी एक जर्नलिस्ट म्हणूनच तेव्हा वावरत होते आणि शारदा ही लेबर लीडर होती. त्यामुळं आम्ही दोघी मिळून कुठेतरी या सगळ्या कोलाहलात म्हणू किंवा गोंधळात किंवा आंदोलनांमध्ये आम्ही भेटलो आणि गेल आम्हाला परत येऊन मिळाली आणि आमचे हे कामाला आणि काहीतरी विचार करायला आम्हाला सुरुवात झाली. त्यामुळं मला या सगळ्यांचे एकतर आभारही मानायला नक्कीच आवडतील, पण त्याबरोबर त्या आठवणी, त्यावेळच्या सगळ्या ज्या आठवणी आहेत. आणि ही जी परिषद आम्ही घेतली त्यावेळेला आम्ही पुण्याला, म्हणजे गंमत अशी की आणीबाणी होती आणि तरी आम्हाला परिषद घ्यायला परवानगी मिळाली होती. सुलभा ब्रह्मे, कुमुद पोरे यासारख्या त्यावेळेच्या प्रतिथी प्राध्यापिका या आम्हाला मार्गदर्शनासाठी लाभल्या होत्या. आणि त्यातूनच त्यानंतर एक महाराष्ट्रव्यापी संपर्क समिती पण स्थापन केली गेली होती. बायजा नावाचं एक त्रैमासिक आम्ही चालवायला घेतलं होतं. खूपच म्हणजे तो जो सगळा काय हा लिहिला आम्ही, तर इतिहास तर खूपच मोठा होईल तो. त्यामुळं मी आता इथे थांबते, पण पुन्हा एकदा स्त्रीमुक्ती संघटनेला माझा काय म्हणूया, जिंदाबाद म्हणू किंवा माझा एक मुजरा म्हणू का काय म्हणू आहे मला लक्षात येत नाही आहे, पण तिचं मी नक्कीच हे मानते, काय ऋण मानते. आणि शारदा आणि मी अजूनही कायम आहोत घट्ट. याबद्दलही मला पुन्हा म्हणावंसं वाटतं की स्त्रीमुक्ती जिंदाबाद. ते की त्यांनीही दल घालून गाव, जग बदल घालून गाव, जग बदल घालून गाव, सांगून गेले आम्हा भीमराव. जग बदल घालून घाव, सांगून गेले आम्हा भीमराव. आता हे म्हणण्याचं कारण ज्योती आहे. म्हणजे आम्ही ज्याला या सगळ्या स्त्रीमुक्ती चळवळीचे पहिले सुरुवातच आमची मुळी पहिलं गाण्यानीच व्हायची. आणि काहीही झालं तरी गाणी म्हटल्याखेरीज ते संपायची पण नाही, मीटिंग असो काहीही असो. आणि त्यावेळेला आम्हाला ज्योती फार गोड आवाजात गायची. म्हणजे जे हिंदी सिनेसंगीताचा जो काही तिचा गाण्याचा बाज होता तो त्याच्यामध्ये यायचा. आणि मी सारखी म्हणायची, अगं ही गाणी चळवळीची आहेत, ही संघर्षाची गाणी आहेत, ही अशी गोड आवाजात गाऊन चालणार नाही. आपल्याला चांगल्या खणखणीत आवाजात ती गाणी म्हटली पाहिजेत. आणि म्हणून मी पहिल्यांदा हे त्यावेळेला गाणं म्हटलं आणि ते कसं म्हणायचं असतं हे ज्योतीला त्यावेळेला सांगितलं. आता तो काही नाही आहे, मुद्दा असा आहे की आम्ही इतका विचार त्यावेळेला करत होतो की बारीक सारीक गोष्टसुद्धा ज्या वेळेला आपल्याला लोकांपुढे न्यायची आहे त्यावेळेला ती कोणत्या पद्धतीने न्यायची, कोणत्या पद्धतीने रुजवण्याचा प्रयत्न करायचा, हे सगळ्याचा विचार त्यावेळेला आम्ही करत असू. त्याचं एक आपलं गंमत म्हणून दाखवलं. मला काय आता फार त्या पद्धतीने खूप मोठं संपूर्ण गाणं म्हणता येतं अशातली काही भाग नाही आहे. तर तुम्ही सगळेजण आलात, खूप छान. म्हणजे मला तर इतक्या वेगवेगळ्या प्रकारच्या आठवणी या स्त्रीमुक्ती चळवळीच्या सुरुवातीच्या आहेत की त्या सगळ्या जर काही सांगायचं म्हटलं तर जसं म्हणतो ना की ते उत्तर रामायणामध्ये की रामचंद्र आणि सीता बसले गप्पा मारत, तर त्यांना दिवसरात्र पुरली नसती. तसं आपल्यालाही असं अनेक
खूप सभा घ्यायला लागतील आणि अनेकांना फिरायला लागेल. तर तो नको आपण, आपल्याला आज तुम्ही सगळे आलेले आहात आणि त्याच्यातनं आपण म्हणजे एक प्रकारे आमचं दर्शन आम्हाला समोर घडतं आहे असं मला वाटलं. आणि ते खूप म्हणजे असं छान आहे, आशादायी आहे. म्हणजे जगात कोलाहल आहे, गडबड आहे, खूप पिछाट अनेक ठिकाणी होते आहे. असं जरी असलं तरी हा एक संथपणाने निश्चित विचाराने जाणारा एक कारवा हा चालू आहे आणि तो चालू राहणार आहे याची प्रचिती तुम्ही समोर बसलेलं असल्यामुळे आम्हाला सगळ्यांना येते. याचा मला खूप आनंद होतो आहे. धन्यवाद.